सावली वन परिक्षेत्र में एफडीसीएम के क्षेत्रीय कर्मचारियों द्वारा नियमित गश्त करते वक्त बाघिन के पिल्ले उन्हें दिखाई दिए, जिसमें से 3 मृत अवस्था में पाए गए थे और एक जीवित था, जिसे वन कर्मियों ने तुरंत चिकित्सकीय सुविधाएं मुहैया कराई, जहां उसका उपचार शुरू किया गया। वहीं उस बाघिन के पिल्ले के उपचार में कोई कसर न छोड़ी गई। वन परिक्षेत्र अधिकारी ने इस संबंध में जानकारी दी। वहीं अधिकारी संजय ठाकरे ने बाघिन का पता लगाने के लिए कैमरा ट्रैप्स लगाने की जानकारी दी और बाघिन के पिल्ले को ठीक कर उसे छोड़े जाने की बात कही। तर तो एरिया आम्ही डिपार्टमेंटला हँडओव्हर केलेला आहे, गोशीखुर्दला हँडओव्हर केलेला आहे आणि त्याच्या किनारीला लागूनच ते मरण पावले। त्याच्यापैकी हा एक आहे, तो जिवंत आहे। त्याला मी ताबडतोब त्याच्याकडे लक्ष न देता माझा एक एम होता की बाबा त्याला वाचवलं पाहिजे। त्याच्या वाघ वाचवण्याच्या दृष्टीने मी त्याला ताबडतोब PSI साहेबासोबत ठाणेदार जे आहेत पाटीलचे त्यांना सोबत घेतलं, त्यांचीच गाडी घेतली आणि मी त्याचं मॉनिटरिंगमध्ये आम्हाला काही आढळलं नाही। परंतु जेव्हा आज ती अकस्मात घटना घडली आणि गाववाल्याने माहिती पडली की जाणारे येणारे जे लोक होते त्यांना जे दिसलं आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला की साहेब असं असं घटना घडली, ते आम्ही ताबडतोब आमचा स्टाफ आणि मी जाऊन तिथे चौकशी केली असं हे मला सकाळी गस्त करता असताना आम्हाला अवस्थेत आढळले। त्यामधलं एक जिवंत होतं, ते लगेच आम्ही चंद्रपूर येथे हलवून त्यावर ट्रीटमेंट सुरू आहे। पाजत चंद्रपूरपर्यंत आणलं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि ग्लुकोजचं पाणी वगैरे पाजत आहोत। आज सकाळी सावली वनपरिक्षेत्रात FDCMच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित गस्त करत असताना वाघाचे पिल्ले एका ठिकाणी पडलेले असल्याचं त्यांना माहिती मिळाल्यामुळे गोसीखुर्दच्या कॅनॉलपाशी त्यांनी जाऊन पाहिलं असतं त्यांना 2 जे वाघाचे बच्चे आहेत, साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचे असावेत तर ते मृतावस्थेत आढळले आणि त्यामध्ये एक जो बच्चा होता तो जिवंत असल्यामुळे तातडीने त्याला वाचवण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रसंगावधान राखून त्वरित त्या पिल्ल्याला वाहनामध्ये घेऊन त्यांनी स्थानिक स्तरावरती प्रथम त्याला उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे पशुवैद्यकीय उपचार न मिळू शकल्यामुळे शेवटी चंद्रपूरच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणून त्याच्यावरती आता उपचार सुरू आहेत। उपचार करत असताना असं निदर्शनाला आलं की त्यांना सध्या तरी जे आहे त्यांना एक प्रकारे कुपोषित असल्याचं निदर्शनास येत आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांना सलाईन आणि इतर औषधोपचार सुरू आहे। अशा परिस्थितीत आता आमच्या समोर एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वाघिणीचा शोध घेणे। तर त्या क्षेत्रामध्ये आम्ही आता जास्तीत जास्त कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि इतरही ठिकाणी पगमार्क वगैरेचा शोध घेऊन वाघिणीचा शोध घेऊ आणि मध्यंतरीच्या काळात जर वैद्यकीय उपचारांना अशी आपण आशा करूया की चांगला प्रतिसाद देऊन जर पिल्ले जर याच्यावरती आले म्हणजे शुद्धीवरती येऊन जर ते रिकवर झाले तर आपण तिथे सोडण्याचा प्रयत्न करून त्यांना मिळवण्याचा। सध्या तर आपल्याला पहिले तर तो मला असं वाटतं की आपण पहिले इथे त्याला रिकवर जर केलं तर मला असं वाटतं की काही फारसं हे करण्याची आवश्यकता पडायला नको। अर्थात वैद्यकीय आपण ओपिनियन घेऊ याबद्दल। त्याचप्रमाणे आता इतर जे 3 बच्चे मरण पावलेले आहेत त्याचं पोस्टमॉर्टेम करण्यासाठी डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थाचे आपले जे वाईल्डलाईफ वार्डन आहे ते रवाना झाले आहे आणि त्याच्यामधून आणखीन याचं जे कारण आहे वैद्यकीय कारण ते पण स्पष्ट होईल, त्यानंतर आम्ही आपल्याला सांगूया। सिव्हिअरली डिहायड्रेटेड आहे आणि उपोषित आहे सध्या आणि ट्रीटमेंट सुरू आहे। सध्या ओरली ग्लुकोज आपण दिलेलं आहे आणि IV डिवाइस देऊन राहिलेलं। प्रोग्नोसिस फॉर ग्रेव। वित्त नियोजन व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने इस मामले की जानकारी ली और वन अधिकारियों से चर्चा की। इसके अलावा बाघिन के पिल्ले को बचाने की हर संभव कोशिश करने की बात कही। जरूरत पड़ी तो नागपुर की चिकित्सकीय सेवा मुहैया कराएंगे, लेकिन इससे पहले बाघिन को खोज निकालना बेहद जरूरी है, जिसके लिए कैमरा ट्रैप्स लगाने के निर्देश पालक मंत्री ने जारी किए। 3 दिवसापासून हे पिल्लं कदाचित वाघिणींनी दूध पाजलं नाही म्हणून उपाशी असल्याचं सांगितलं जात आहे। एका पिल्ल्यावर आता उपचार सुरू आहे। आवश्यकता असेल तर नागपूरला आपण आता नवीन रेस्क्यू सेंटर उभं केलं आहे, त्याचं उद्घाटन केलं आहे। आवश्यकता असेल तर तिथं आपली ॲम्ब्युलन्स आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या पिल्ल्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न वन विभागाच्या माध्यमातून केला जात आहे।
पण याच्यातला महत्वाचा विषय असा आहे की वाघिणींनी जर 3 दिवस दूध पाजलं नसेल मग वाघीण कुठं आहे. आणि यासाठी मी आता आदेश दिले की ताबडतोब जंगलात कॅमेरा ट्रॅप लावावे लागतील. वाघीण कुठं आहे याचा शोध घ्यावा लागेल, कारण ते अतिशय आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या संदर्भातले सर्व अधिकारी, आवश्यकता पडेल तर नागपूरहून अधिकाऱ्यांची आवश्यकता असेल तर नागपूरहून अधिकाऱ्यांची टीम बोलवली जाईल. पण त्या वाघिणीचा शोध लावणं हे अति आवश्यक आहे असं मला वाटतं आणि तशा सूचना मी दिल्या आहेत. सध्या आता तर कॅमेरा ट्रॅप आपण FDCMच्या त्या क्षेत्रामध्ये लावतोय, पण भविष्यामध्ये EI सर्व्हिलन्स आपण ताडोब्यामध्ये याच कारणासाठी करतोय की त्या माध्यमातून आपल्याला वाघाचं संवर्धन करणं हे सहज व्हावं. लोकसहभाग याच कारणासाठी वाढवावा लागतो. जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावकऱ्यांनी यामध्ये सहभागी झाल्याशिवाय 1000 हेक्टरमध्ये एक गार्ड काम करतो. कितीही मनात इच्छा असली तरी 1000 हेक्टरमधली प्रत्येक बित्तम बातमी त्या गार्डपर्यंत पोहोचतील असं नाही. पण या दृष्टिकोनातून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय. ताडोब्यामध्ये आपण EI सर्व्हिलन्सचा त्याच्या संदर्भात आता नुकतंच टेंडरही काढण्याची प्रोसेस पूर्ण झाली आहे. त्या माध्यमातून वाघाच्या संवर्धनामध्ये आपल्याला उपयोग होईल. हे खरं आहे की गेल्या 2 वर्षात शिकारीच्या घटना थांबल्या. या 2 वर्षात एकही शिकार झाली नाही. या संदर्भातल्या कायद्यामध्ये आपण बदल करतोय. आता 7 वर्षाचा आणि 25,000 रुपये दंडाचा कायदा आहे. याला 10 वर्ष आणि 5 लाख रुपये करावा असं केंद्राकडे आपण पाठवला प्रस्ताव. आता अमरावतीमध्ये एक मोठी घटना झाली. लाकूड चोरी करणाऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांवर हमला केला आणि याही दृष्टिकोनातून मी स्वतः मुंबईला गेल्यावर या कायद्याचा आढावा घेणार आहे. या कायद्यामध्येही बदल करणं आवश्यक आहे. आता वृक्षसृष्टी, वनसृष्टी आणि वन्यप्राणी सृष्टी याच्याकडे जो वाईट नजरेने बघेल त्याला जास्तीत जास्त दंड करण्याची, त्याच्यावर कारवाई वेगाने करण्यासाठी जे आवश्यक आहे त्या साऱ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे. मग ते कायद्यातले बदल असो, आपण गुप्त निधी केला आहे त्या माध्यमातून गुप्त बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा विषय असो, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून लोकसहभाग असेल, किंवा वृक्ष व वन्यप्राणी प्रेमासाठी लोकसहभागासाठी ग्रीन आर्मीचा विषय असेल, हे सारे विषय आमच्या अजेंड्यावर आहे आणि यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊ. हे खरं आहे की 3 पिल्ले जाणं ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. पण शेवटी जंगलामध्ये वाघिणींनी 3 दिवस दूध पाजलं नसेल तर त्याचं निदान हे आता येणाऱ्या दिवसामध्ये करण्याची आवश्यकता आहे. वहीं पालक मंत्री के भेंट बाद पिल्ले की मौत होने की खबर सूत्रों से मिली है. चिकित्सकों की लाख कोशिशों के बावजूद बाघिन के पिल्ले को बचाने में चिकित्सक नाकाम रहे.